19 तारखेला झालं होतं आपल्या मावस बहिणीचं लग्न आणि आपल्या विदर्भात लग्न समारंभ कशा प्रकारे पार पडते सांगतो तुम्हाला या ब्लॉग मध्ये. त्याच्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि तेवढं तुमच्या भावाला नक्की फॉलो करून घ्या. मानकर परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मुहूर्त होता लग्नाचा आपला आणि आपल्या मावस बहिणीचा. फुकटचं लोक कुठंच सोडत नाही. पाहून घ्या तुम्ही कसे खातात आलू बोंडे. दादा आलू बोंडे खाल्ले सगळे ना. थोड्या वेळातच पानेरीचा कार्यक्रम लागला होता आणि पानेरीचा कार्यक्रम आटपलाही. तिकडे नवरदेवाची एंट्री झाली होती. तिकडे नवरी जरा जास्तच मटकून राहील ती. आप्पाले म्हटलं तुमची टोपी एक नंबर दिसून राहिली. तुम्ही कडक उभे राहा जरा. मग थोड्या वेळातच लग्नाच्या मध्ये नवरीची एंट्री झाली. नवरीचे मामा म्हणजे आपले मामा आणि पोराचे मामा दोघंही हजर होते. थोड्या वेळातच नवरदेवाची एंट्री झाली. प्रथमेश दादांना पाय धुतले नवरदेवाचे. पण नवरीची मोठी बहीण काही दिसून नाही राहिली. तिला म्हटलं चल ना लवकर लग्न लागते आता. थोड्या वेळातच नवरदेव नवरीची एंट्री झाली आपल्या लग्नाच्या हॉलमध्ये. सगळ्यात पहिले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून घेतली मित्रांनो. आणि मग थोड्या वेळातच लग्न लागणार होतं. लग्न लागूनही गेलं. आणि याच्या पहिले आपण आपल्या आतो बहिणीच्या लग्नाचा ब्लॉग टाकला होता. तो इंस्टाग्रामने डिलीट करून टाकला. इंस्टाग्रामला म्हणतो हा नको करू रे वा. मग थोड्या वेळातच याचे फोटो काढणं सुरू झाले. आपल्याला एकदम मेन खातं भेटलं ते म्हणजे अर्थ खातं. ते सामारता एवढी भूक लागली होती की काय सांगू डायरेक्ट 300च्या स्पीडनं जेवण करायला चालू मी. आणि तिथून जेवण घेऊन गेलं आणि सगळेजण मला आपले नातेवाईक आम्हाला ब्लॉग मध्ये घेत जा. कारण की सगळेजण आपले ब्लॉग पाहतात. वेळात सप्तपदी सुरू झाली. तर असं होतं आपल्या विदर्भात लग्न. तुम्हाला जर का ब्लॉग आवडत असतील तर तुमच्या भावाला तेवढं नक्की फॉलो करून घ्या. असेच आपल्या इंस्टाग्राम पेजवर ब्लॉग येत जाणार. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.